बघा ह्या संघात पण डोंगा आमचा वायपीएलचा खेळाडू. बघा कुठचा संघ नाहीये त्याच्यामध्ये वायपीएल वायपीएल वायपीएल. मी यावर्षी भरवण्याचा प्रयत्न करतोय वायपीएल देखील. एक्झिबिशन मॅच एखादी वायपीएलची खेळवावी असा माझा विचार चालू आहे. वायपीएलला हुशार प्रीमियर लीग नाही आहे. बॅट्समन स्ट्रायकर प्रिन्स आणि हितेश. नॉन स्ट्राईकला हितेश. बघा आपल्या सर्वांचा आवडता लाडका गोलंदाज ओम या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक टाकतोय आपल्या पुरंदरे बी संघासाठी. आणि पहिला चेंडू गुड बॉल. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे ओम यांनी. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय तो ओम. एक धाव. ओमवरती सर्व संघाच्या आशा अपेक्षा या ठिकाणी लागलेल्या आहेत. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. खरोखर एक गुणवान आणि युवा खेळाडू आहे. चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण राजेश काळे. बघा किती फिट खेळाडू आहे हा. या वयाच्या 45 वर्षानंतर देखील हा खेळाडू अतिशय फिट खेळाडू आणि सर्व 50+ आणि सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन तो खेळतो हा खेळाडू राजेश काळे, ज्याच्या प्रॅक्टिसमध्ये जवळजवळ 51 मुलं सकाळी प्रॅक्टिस करतात. आणि ओम या ठिकाणी खेळताना आपल्याला चांगली गोलंदाजी चांगला विश्वास दाखवला त्यांच्या कर्णधारांनी त्याच्यावरती. याचं नाव सांगा ना. राहुल पारस 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 पारस. बोलायचं बोल ना तू. असं का कुठे चालला तू. हॅलो. पुन्हा एकदा चांगला चेंडू. कोण हा. हा हा कोण आहे हा. सौरभ. ओके यूट्यूब लाईव्ह. सौरभ. भाजी काहीचं ज्ञान घेत आहेत विशाल पाटील यांच्याकडून. जगी सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असे दोघेही खेळाडू विशाल पाटील आणि सचिन पगारे. चांगला चांगला लेग ब्रेक. चांगला चांगला चेंडू. स्टंपच्या वरून गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या पद्धतीने केलेला हा लेग ब्रेक चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी प्रितेश शिरोडकर मुंबई टू गोवा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ओमची आतापर्यंतची धावसंख्या 2. आपली किती मॅच जरा बघ. किती आता 2 मॅच नंतर आहे. 1 मॅच नंतर 2 मॅच नाही. हॅलो. हां हां मग त्या कोणातरी मॅचमध्ये त्यानंतर आपले. हां त्यानंतर आपले 1 तास ना अर्धा तासच जाईल. पटकन होते मॅच. अरे मॅच लवकर संपतो. 4 धावा. किती झाला. 7च झाला. 1 षटकार संपल्यानंतर 7 धावा. पारसने मारला ना बॉल. 1 मिनिट. हे ते पेन दे ना. एकच आहे. दुसरा पेन आहे इथे. पेन आहे का. हे बघ इथे खोड. इथे आता कोण निघलं. सुशांत खोड आणि पुरंदरे ए लिहिते. अजून बरेच सामने. स्वप्नील सावंत आगमन या ठिकाणी यांचा टी शर्ट आहे आपला. तुला माहिती बघा माझे मित्र स्वप्नील सावंत या ठिकाणी आलेले आहेत. भाऊ उशिरा आला. संदीप दादा.
त्यासाठी यावे. घेणार घेणार सगळी झालं सुटलं चांगलं. हे बोल किती नंबर अप्पा 40 नंबर ना. काहीशे नाराज राहुल सिंग छोटू याच्यावर. यानंतर होणारा सामना आहे राम जानकी विरुद्ध SKMM. राम जानकी विरुद्ध SKMM. हे मी नाही सांगत हे सांगतंय. अरे 1 2 3 4 5वीत आलोय जातो काय. कान फोडायची भाषा करू नको आमच्याशी. षटकार आलाय पारसच्या बॅट मधून. सागर कांबळे शब्द जपून वापरा. हॅलो चांगला चेंडू निर्धाव चेंडू. किती वाजले. हा ना 1 मिनिट. यानंतर पुणे जाईल मग अजिंक्य आणि स्प्रिंग मिल याच्या इथे कोण खेळणार. इथे एक आहे ना नुक्कड घेणार नुक्कडली पेनली इथे इथे नुक्कड कर आणि इथे ना इथे स्प्रिंग मिल कर. हा लिहिलंय ते स्प्रिंग. हा इथे कर नुक्कड कर. आपण एकदा सांग 2 मॅच नंतर मॅच आहे. एक मॅच काय झालं. 4 गेला का. हा वेगवेगळ्या मॅचची क्लिप टाकतोय तो. या ठिकाणी आपण सर्व जे लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय ते प्रोलिंगच्या माध्यमातून विपुल दादा आणि संपूर्ण त्यांची टीम यांच्या माध्यमातून खरंच एक चांगलं कव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. संजय दादा या ठिकाणी उपस्थित झाले. संजय दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर आमच्यासोबत स्थानपन्न व्हायचं आहे. बघा पोलीस दलातील आपल्याकडे बरेच खेळाडू या ठिकाणी आपल्याला आणि फुलटॉस चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त झालाय पारसचा. दादा सोफ्यावर बसा. काय दादा इथे दादा इथे दादा इथे हा वे एक इनिंग होते बोलून ठेवतो मी ते. राम जानकी आणि SKMM एक इनिंग नंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचंय टॉस करण्यासाठी. सागर कांबळे आणि मंदार देशमुख आपल्या बरोबर ना. सागर कांबळे आणि मंदार देशमुख आपण यायचंय. षटकार कौशलच्या बॅटमधून सुंदर असा षटकार पाहायला मिळतो तो आपल्याला कौशल गांगण यांच्या बॅटमधून. कसला प्रॉब्लेम आहे. 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 24 धावा. चांगले टाकले 7 रनची. श्रीमंत डोलाई 24 धावा झालेल्या आहेत. बरोबर आहेत ना सर. श्रीमंत डोलाई 24 धावा. येस आम्ही इथून पाहिलं तुम्ही डिस्कस केलं म्हणून बरोबर. अरे 24 हुआ क्या ते आम्ही पाहिलं. तर 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या 24 झालेली आहे. यापुढील वैयक्तिक पहिला या ठिकाणी नांदेडवरून अक्षय बातल या ठिकाणी आपला सामना पाहत आहेत. जर सलग 3 षटकार कोणी लगावले तर अक्षय बातल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूसाठी असेल असं त्यांनी आम्हाला आत्ता त्या जुना बॉल द्या. या ठिकाणी ते बाहेर असल्यामुळे ते येऊ शकले नाहीयेत तर त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. आपण फार वेळ घेत आहात. पुरंदरे संघ ब कर्णधार आपण नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायला आपण खूप वेळ घेत आहात. हर्षल वापिलकर आहेत का. ओके
सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्याला चार धावा. प्रिन्सच्या बॅट मधून पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका. नेत्र दीपक असा फटका खेळला त्याने. तो दाखवून देतोय की सर्व दिशेला खेळल्यानंतर सुद्धा धावा करता येतात असा हा फलंदाज आहे. पाहूया पुढील चेंडूवर काय होत आहे. शफल झाले लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे आणि मागे क्षेत्ररक्षक. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. महेश कुडपे यांनी जर हॅट्रिक घेतली तर संतोष बिर्जे यांच्याकडून 2 विकेट जरी घेतले तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला महेश कुडपे यांचा. कौशल्याला काही चेंडू कळलेला नाहीये. निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या होते ती 29 धावा. जर हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर आपल्याला धावा करणं गरजेचं आहे. रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यावर सुंदर असे क्षेत्ररक्षण केले होते पण खराब पैकी पाहायला मिळाले आपल्याला. डुंग 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 डोंगा यांच्या माध्यमातून मयूर साळवे यांच्याकडून उर्फ डोंगा. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं पण फेकी चुकली. महेश कुडपे दिसत आहेत का गोलंदाजीवर? ओव्ही 11 चे सर्व हा हे आहेत महेश कुडपे. पुन्हा एकदा लेग बॉलिंग साइडला बॉलिंग दिशेने नाईस खेळण्याचा बॉलिंग प्रयत्न नाईस होता. बॉलिंग. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. चेंडू. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. बघा नॅशनलचा पूर्ण संघ नाराज आहे प्रिन्स यांच्या फलंदाजीवर. श्रीमंत डोलाई टेन्शन मध्ये, राहुल सिंग टेन्शन मध्ये आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यात एक आम्हाला लपलेला चेहरा दिसतोय. त्याचं नाव आहे अमन, जे राहुल सिंगच्या प्रिवान 11 या संघाचे मॅनेजर म्हणून ओळखले जातात. अभिषेक बैद यांच्या गळ्यातील ताईत अमन. हॅलो 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती बघा पूर्वी हा जो नॅशनलचा संघ याच्यामध्ये पूर्वी आम्ही बघायचो वैयक्तिक पहिलं. तर विनोद गांगण खेळायचे आणि कौशल बाहेर बसून बघायचा. आज कौशल बॅटिंग करतो आणि विनोद गांगण बाहेर बसून आपल्या मुलाची फलंदाजी बघतायत. मुलाला सपोर्ट करण्यासाठी एक वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोद गांगण आपल्या मुलाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी नॅशनल बी मधून खेळताना पूर्वी आम्ही बघायचो ना विनोद गांगण आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे. अतिशय मिश्किल असं व्यक्तिमत्व आहे. सतत हसत खेळत राहणार आहे व्यक्तिमत्व. बघा कोण आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का पाहायचा आणि सोमन झेल आहे. घेतलेला गोल नाही. गोल 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 फिरतायत. एकदा 3 धावा केलेल्या 3 आहेत. धावा घेतलेल्या आहेत. विक्रम कांबळे आपल्याला आठवतं का विनोद गांगण देखील असेच चपळाईने गपचूप रन काढायचे आपण या विकेटवर खेळायचो तेव्हा. हो नक्कीच. तेव्हा मी खूप लहान होतो आणि मी लहान असताना हे आमचे सर्व सिनियर्स होते आणि सुंदर पद्धतीने त्यांचा खेळ देखील होता. गोलंदाजी देखील होती. ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी, त्याच्यामध्ये हलकासे एक लेग ब्रेक उलटा टाकणं. आणि मला असं वाटतं या मैदानामध्ये जर जास्त रिव्हर्स खेळण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर तो त्यांनी असेल मला असं वाटतंय. पुन्हा एकदा सुंदरसा पुन्हा फटका. एकदा घुटना टेक तमाशा देख. क्या बात आहे. सुंदरसा फटका पाहायला मिळतो आपल्याला कौशल गांगण्याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या होते ती बॉल पाहिजे. बॉल द्या रे बॉल. 45 धावा. मोजेस बॉल द्या. मी सांगितलं होतं जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला धावा 42 धावा. 42 धावा झालेल्या आहेत. 42 चुकीची दुरुस्ती. 42 धावा झालेल्या आहेत. हा जो बॉल असेल तो देणार आपण. नवीन तर नवीन ज्या वेळेला जो बॉल असेल तो. पुरंदरे संघ ब यामध्ये देखील फलंदाजी तिकडे. चांगली आहे.
तिकडे बॉटल तर घ्यायची आणि तुम्हाला तिथे पाणी सामना प्यायचं. जिंकण्यासाठी धावा कराव्या लागतील. चेंडू हवेत गेला, चेंडू खाली. रोहित सोनावणे यांनी झेल सोडली आणि खराब अशी फेकी पण पाहायला मिळते. सुंदर असं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतंय संदीप गायकवाड यांच्याकडून. दोन्ही फलंदाज थकलेत. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. शरद पंधारे काहीसा शरद- सल्ला मसलत करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज. काय झालं? कुठे होतं? कुठे कधी भेटला? पुढील चेंडू अक्षयाचा सामना करेल कौशल. पुन्हा एकदा पुन्हा समोरच्या पुन्हा दिशेने एकदा. खेळला फटका. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? होय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील घेण्यात यश मिळालंय. विकेट टाकलेला आहे. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झालेत प्रिन्स. आपण या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आपण राहुल. जर विकेट टाकत असाल तर त्याचा फरक रन रेटवर पडतो. चला पुढील फलंदाज लवकर जायचंय. ए बॅट्समनचं नाव काय? हा, ऋषी. ऋषी पुढील फलंदाज ऋषी. नॅशनल कला क्रीडा मंडळ चला नाणेफेकीसाठी या. यांच्या सागर कांबळे आणि मंदार देशमुख इमारतीमध्ये देखील लायकर दरवर्षी देखील आम्हाला दिसतात नॅशनल संघासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. लेगच्या दिशेने खेळलेला फटका. बिर्र काऊन दिलाय सीमारेषा पार कौशल याने. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 52. 52 धावा. 53 धावांचं लक्ष ठेवलंय ते पुरंदरे संघ ब यांच्या समोर. वैयक्तिक 28 धावा केल्यात कौशल गांगर यांनी. जोरदार टाळ्या झाल्या जोरदार पाहिजेत टाळ्या कौशलसाठी. वाजवायच्या आहेत. संघ काहीसा ढासळलेल्या स्थितीत असताना एक चांगली धावसंख्या त्यांनी उभारून दिली आहे संघाला आणि ते फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये ते चांगली कामगिरी करतात. नॅशनल ब संघ कौशलसाठी टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर अशी फलंदाजी. चला नाणेफेकीसाठी या. चला संजय भाऊ आपण नाणेफेक करून घेऊया. मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत SKMM आणि मंदार देशमुख. चला सागर कांबळे शेवटचा पुकार आपल्यासाठी. मंदार राम जानकी. चला राम जानकीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. सागर कांबळे त्वरित या. मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. संजय भाऊ नाणेफेकीसाठी या. हर्षल तू ग्रुपवर आहेस पुरंदरच्या, फोटो काढ आणि ग्रुपवर टाक. सागर ये ना बाळा, उशीर होतोय मला, उन्हात उभं राहायची सवय नाही. विक्रम कांबळे जरा या, आपण नाणेफेक करून घ्या. नाणेफेक करून घे. ये तू ये. हॅलो. आता होणारा टॉस हा आमचे मित्र विक्रम कांबळे यांच्या हस्ते होईल. संजय भाऊ यांच्या शुभ हस्ते संजय होईल. भाऊ यांच्या शुभ हस्ते होईल. हॅलो. SKMM विरुद्ध राम जानकी. नाणेफेकीचा कौल होतोय. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या दिशेने जातोय. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो सागर. SKMM या संघाने का बॉल SKMM नवीन या बॉल देऊ का संघाने सर? आपला निर्णय कळवायचा आहे. आम्ही या मॅच मध्ये बॅटिंग करू. आपण नाणेफेक जिंकून आयकॉन जरा 2 मिनिटं थांबायचे. आपण नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी आपण निर्णय घेतलेला आहे. आपली काय रणनीती आहे, आपण कितीपर्यंत धावा या पहिल्या इनिंग मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहात. आम्ही धावाच तर सांगणार नाही. धावा समजून समोरची टीम घाबरेल, त्यामुळे आम्ही मॅक्सिमम जेवढे रन्स करता येईल तेवढे रन्स करायचा प्रयत्न करू. धन्यवाद सागर. तर मी येतो मंदारकडे. राम जानकी या संघाचे संघनायक
मंदार, तुम्ही नाणेफेक हरलाय, जर नाणेफेक जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? जर आम्ही नाणेफेक जिंकलो असतो तर आम्ही पण बॅटिंगच घेतली असती. ह्याच्या आधीची मॅच आम्ही नाणेफेक जिंकून पण हारलो आहे, तर समजून जावा SKM जिंकतील की नाही जिंकतील माहीत नाही. चला, दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार असं पाहायला मिळतंय. तर नाणेफेकीचा कौल गेलाय तो SKM या संघाच्या दिशेने, आणि SKM या संघाने फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते राम जानकी या संघाला. नॅशनल बी, पुरंदरे बी, लवकरात लवकर सामना चालू करायचा. पंच, सामन्याला विलंब करायचा नाहीये. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. नॅशनल बी या संघाचे प्रथम गोलंदाज आले ते म्हणजे नितीन सुर्वे, डोंगाभाई. पहिला चेंडू तटवलेला आहे चांगल्या पद्धतीचा, त्यावरती एकच धाव. YPL चा मेन बॅट्समन. नितेश सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर नॅशनल ब या संघाकडून. तर त्यांचा सामना करतील ते चला राम जानकी. ट्रॅकवर जे खेळाडू उभे आहेत त्यांनी बाहेर जा. ट्रॅकच्या खाली उभे राहण्यात, या बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचं सगळ्यांनी. कोणीही ट्रॅकवर उभं राहायचं नाहीये. नितेशाचा पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव असा चेंडू. श्रीमंत डोलाई यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. जर श्रीमंत डोलाई यांनी हॅट्रिक घेतली तर लक्की, तुमचाच खेळाडू लक्की, याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, याची नोंद घ्यायची आहे. सुंदरसा फटका पाहायला मिळतोय. संकेत याच्या बॅट मधून आलेला उत्तुंग असा षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या होती ती 7 धावा. 7 म्हटलं तर क्रिकेट मधील एक महत्वाचा नंबर 7. 7 म्हणजे MS धोनी, थाला फॉर अ रिझन. 7 नंबर MS धोनी, 7 नंबर क्रिस्टियानो रोनाल्डो. अतिशय दिग्गज असे खेळाडू आहेत, त्यांचा नंबर आहे 7. पुढील चेंडू नितेशाचा सामना करेल संकेत. पाहूया कशा प्रकारे उत्तर देतील. ओ, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता, बॅटवर काय आलेला नाहीये. मागे अक्षय काही चुकी करत नाहीयेत. यष्टीरक्षक अक्षय मिरकुटे, एक जुने जाणते खेळाडू. मला असं वाटतं त्या संघामध्ये अक्षय हे सिनियर खेळाडू असतील. तसंच त्यांच्या बरोबर आहेत श्रीमंत डोलाई. बाकी सगळी यंग साइड आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेला फटका. एका धावेसाठी संघाची धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते, पण तितकं सामंजस्य दाखवले फलंदाज संकेत याने. त्यांना माहिती आहे आपण शेवटपर्यंत खेळलो तर आपण हा सामना जिंकू शकतो फलंदाजीच्या जोरावर. त्यामुळे चांगल्या चेंडूचा सन्मान देत एका धावेसाठी खेळला होता फटका. पाहूया मयूर काय उत्तर देतात. आणि मयूर साळवे बाद, क्लीन बोल्ड. यू मिस, आय डेफिनेटली हिट. चांगला कमबॅक केलाय नितेश याने आणि बाद केले फलंदाज मयूर साळवे उर्फ डोंगा याला. संघाची धावसंख्या 8, एक गडी बाद 8 धावा. तसेच मयूर यांची जागा घेण्यासाठी फलंदाज आलेत ते अक्षय.
हॅलो. वैयक्तिक पहिला व संघासाठी दुसरे षटक घेऊन येतात ते म्हणजे प्रिन्स. नॅशनल बी या संघाचे प्रिन्स सामना करतील संकेत. पुरंदरे संघ ब या संघाचे फलंदाज आहेत संकेत. आणि पुरंदर संघ ब या संघाला मोठा धक्का लागला तो म्हणजे मयूर साळवी याचा. त्याची जागा घेण्यासाठी म्हणजे अक्षय. सिद्धेश राक्षे सोनू माईकशी संपर्क साधायचा आहे. सोनू सिद्धेश राक्षे. पुढचा चेंडू सुंदर स्लोवर पद्धतीने टपटवला चेंडू. त्यावरती एकच धाव. अक्षयाच्या बॅटमधून निघालेला सुंदरसा फटका. त्यावरती 6 धावा. पुरंदर संघाच्या धावसंख्येत भर. सुंदरसा तटवलेला चेंडू अक्षय यांनी 6 धावेसाठी सुंदर फलंदाजी करतात पुरंदर संघ ब या संघाचे फलंदाज अक्षय. पुरंदर संघ अ हा पहिला सामना जिंकलेला आहे. आता दुसरा सामना खेळतात ते म्हणजे पुरंदर संघ ब. चांगली फलंदाजी करतायत अक्षय. त्रेपन्न धावेचा पाठलाग करताना अक्षय. सुंदरसा तटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने चांगला तटवलेला चेंडू. त्यावरती हा चौकार. खणखणीत दणदणीत चौकार. सुंदर फलंदाजी करतात ते म्हणजे अक्षय आपल्या संघासाठी. सुंदर फलंदाजी करतात. फक्त 2 चेंडू खेळले ते म्हणजे अक्षय यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. सुंदर फलंदाजी करताना अक्षय. परत एक हलक्या हाताने चटवलेला चेंडू. त्यावरती एकच धावावरती समाधान मानता येते. धावसंख्येत भर. धावसंख्येला 20. अजूनही 33 धावांची आवश्यकता असेल. चौदा चेंडू 33 धावा. पाहूया कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतायत संकेत. सुंदर असा चेंडू निर्धाव असा. प्रिन्स चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. नॅशनल ब या संघाचे खेळाडू प्रिन्स. शेवटचा चेंडू आणि हा वाईड. सोयर असा चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या वाढताना 1 धावेने. धावसंख्याला 21. अजूनही 13 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. पुरंदर संघ ब या संघाला जिंकण्यासाठी 13 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. आणि संकेत यांची कॅप उडताना मे बी हिट विकेट वाचलेत. थोडी कॅप स्टंपच्या बाजूला पडले. 2 षटका अखेरीस पुरंदर संघ ब या संघाची धावसंख्या आले 21. 1 गडी बाद 21. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल पुरंदर संघ ब या संघाला. यापुढील होणारा सामना SKMM विरुद्ध राम जानकी. SKMM टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.
आत्ता गोलंदाजीला आले ते म्हणजे वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते म्हणजे श्रीमंत डोलाई. नॅशनल ब या संघाचे कर्णधार श्रीमंत डोलाई प्रथम पॉवर प्लेचे षटक हाताळतात, परंतु यावेळी त्यांना तिसरं षटक देण्यात आलेलं आहे. श्रीमंत डोलाई अचूक टप्पा टाकण्यामध्ये त्यांचा हात कोणच धरू शकत नाही. बॅट्समनला पाहून ते गोलंदाजीचा आपला प्रस्ताव ठेवतात, त्यामुळे सुंदर गोलंदाजी करतात. पाहूया. अक्षय यांनी रिव्हर्स आता अटेम्प्ट केला, त्यावरती खणखणीत चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या आले 25. सुंदर फलंदाजी करतात अक्षय आपल्या संघासाठी. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 28 धावांसाठी गरज पुरंदर संघ ब या संघाला जिंकण्यासाठी. सुंदरसा फटका लेगच्या तटवला चेंडू, त्यावरती हा चौकार. थोडा मैदानाचा आकाराचा जरा लक्ष घेता थोडस फिल्डर मध्ये मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे 4 गेलेला आहे. अक्षय चांगली फलंदाजी करताना 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल. पाहूया. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार ठोकलेत ते म्हणजे श्रीमंत डोलाई याला. अक्षय चांगली फलंदाजी करताना 10 चेंडू 24 धावांची गरज. सागर जरा इकडे ना 2 मिनिटं. सागर 2 मिनिटं लगेच ये, लगेच ये. 2च मिनिटं ये. आणि हा झेल सुटलेला आहे. साधा झेल होता परंतु झेल सुटलाय. अक्षय सारख्या फलंदाजाचा झेल सुटलाय. 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. पाहूया संकेत कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. 9 चेंडू 23 धावा. संकेताच्या बॅट मधून निघाला खणखणीत दणदणीत षटकार. या 6 धावेने धावसंख्येत भर होतोय आणि थोडा मॅचच्या जवळ जातोय. त्या म्हणजे पुरंदर संघ ब हा संघ. बॉल द्यायचंय. श्रीमंत डोलाई याचं मागलं षटक तब्बल 4 चेंडूवरती त्यांनी 15 धावा खर्च केल्या. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहे. 8 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत श्रीमंत डोलाई. भीम भीम जरा विनंती करतो, जरा गेलेले जुने बॉल असतील तर जरा काढ ना जरा. भीम अरे राहू दे ना. ए दादू अंपायर सांगितलं. ए माईक चालू रे. हॅलो जरा भीम तिथे जरा बॉल गेले ते जरा बघ ना बाळा. बाळा तुला बाळा बोललो मी सोन्या. 8 चेंडू 17 धावांची गरज श्रीमंत डोलाई विरुद्ध संकेत. पुन्हा एकदा सेम रेंजला मारण्याचा प्रयत्न. चांगला हलकासा चेंडू. 7 चेंडू 17 धावांची गरज. पाहूया काय होतोय. अटीतटीची लढत चालू आहे बघा. सकाळपासून जे सामने झाले ते बऱ्यापैकी आपल्याला एकतर्फी झालेले पाहायला मिळाले, परंतु एक अटीतटीची लढत आपल्याला 7 चेंडू 17 म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं अशा पद्धतीत येऊन ठेपलेला हा सामना आहे.
पुन्हा एकदा ब्लॉकलमध्ये चेंडूचा पाव्या त्यावरती रजत रजत रजतकडे चांगला थ्रो, चांगली फेकी आणि पाव्या त्यावरती काय होतं, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा गडी बाद. 6 चेंडू 16 धावांची गरज. अक्षय स्ट्राईक वरती. 6-16. राजेश काळे संघ मालक, संघ व्यवस्थापक, संपूर्ण संघ जे बांधतात ते राजेश काळे स्वतः या ठिकाणी फलंदाजीला गेले. 6 चेंडू 16 धावांची गरज. कोण आहे रे फोनवर? सहा सोळा. कोण आहे बॉलर? कौशल. जग्गी माने 46 चाचा. बॉलर कौशल आहे. चला चालू करा. 6-16. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया त्यावरती किती 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 धावा येतात. धावा आलेत 6. 5 चेंडू 10 धावांची गरज. बघा अटीतटीची लढत म्हणतात तीच. अतिशय सुंदर फलंदाजी अक्षयची आपल्याला पाहायला मिळतं. जवळच्या रेंज आहे आणि 10 धावा आता पाहूया होत आहेत का. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा 4 चेंडू 4 धावांची गरज. बॉल आलेला आहे. बॉल आलाय. प्रिन्स बॉल आला तिकडे. 4 ना. 4 बॉल 4 ना. 4 चेंडू 4 धावा. बघा सलग तिसरा षटकार अक्षय बातल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जिंकले का रे? बॉल दे, तो जुना बॉल दे. आणि हा सामना जिंकलाय पुरंदर ब. अक्षय मोरे यांना संदीप दादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. चला त्वरित मैदानाचा ताबा घ्या राम जानकी. चला वेळ लावू नका. आकाश पंचांना बॉल दे. नवीन बॉल दे. पंच जात आहेत. नित्या बॉल गेला. नित्या बॉल गेला. तो गेले ते काय. हॅलो राम जानकी, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पटापट सामने चालू करायचे आहेत. आपल्याला आजच्या दिवसात टोटल 14 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे लक्षात द्यायचं आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा. राम जानकी, थोडं जरा मंदार देशमुख कॅप्टन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे.